नमस्कार. आपण उभे आहोत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पिंपरी चौकात. या ठिकाणी 2 दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षणाचा GR देण्यात आला. त्याच्या विरोधात OBC समाजाकडून आरक्षण बचाव आंदोलन करण्यात येत आहे. जाणून घेऊया त्यांच्या नेत्याकडून नेमकं काय प्रकार. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आता महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जो GR काढला आहे, हैदराबाद गॅजेटचं नाव पुढं करून या ठिकाणी मागच्या वेळेस शिंदे सरकारने जे सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं पत्र दिलेलं होतं, मसुदा केला होता तयार, त्याचाच एक भाग म्हणजे या परवाच्या GRमधून त्यांनी मराठा समाजाला मागच्या दारानं OBCमध्ये घुसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. तो कसा तर या GRमध्ये आपण जर शासन निर्णय या पॅरेग्राफमध्ये जर वाचलं तर निश्चितच आपल्याला जाणवल की त्या ठिकाणी नातेसंबंध, कुळ असे शब्द टाकून, शब्दविच्छलन करून या ठिकाणी OBCमध्ये मराठा समाजाला घुसवण्याचं काम या ठिकाणी सरकारकडून होतं आहे. त्याला विरोध करण्यासाठी, सरकारचा हा निर्णय हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व OBC बांधव एकत्रित होत आहेत आणि त्याचाच एक भाग आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये OBC आरक्षण बचाव धरणे आंदोलन घेऊन करत आहोत. यामध्ये आता जरांगे पाटलांचं जो आंदोलन आहे ते OBCने आरक्षण द्या म्हणतात, ते कसं द्या म्हणतात? मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये गेले 5 दिवस आंदोलन करून सरकारवरती दबाव टाकून जो GR काढला सरकारने, तो GR माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी OBCच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे आणि त्या GRमुळे OBCच्या आरक्षणाला धक्का लागतोय. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर सकल OBC समाज यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन छेडलं आहे आणि हा GR जो काढला आहे हा घटनेच्या चौकटीमध्ये बसत नाही. ज्यांनी सरसकट हैदराबादच्या गॅजेटीप्रमाणे ज्यांची नोंद सापडेल त्यांना सरसकट OBC प्रमाणपत्र द्या असं सांगितलंय. या GRला आमचा सकल OBC समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. एकूणच काय मागणी घेऊन बसलेत आंदोलनाला? आमची जी मागणी आहे OBC मधली, जे आमचं ओरिजिनल जे आरक्षण आहे ते टिकावं, ह्याच्यासाठी आज आम्ही सगळे पिंपरी चिंचवडचे जे OBC आहेत ते आज आरक्षणाला इथं बसलेलो आहोत आम्ही. आणि सरकारने हा जो खेळ लावलेला आहे, दोन्ही समाजाच्या मागं तेढ निर्माण केलेला आहे, सरकारने त्यांची भूमिका आधी स्पष्ट करावी. हा शब्दांचा जो खेळ आता सध्याला चालू आहे तो बंद करावा, कारण याच्यामध्ये दोन्ही समाज आता पेटून उठलेले आहेत. आणि जो कष्टकरी समाज आहे OBCचा, जो मेन जो आहे समाज, जो आत्तापर्यंत लढा देत आलेला आहे आणि त्याच्यात अजून हा भरीव जो समाज आहे जो आता मागणी करत आहे OBCमधील, कारण ह्यांनाच खायला काही नाही आहे. मोठ्या प्रमाणात जर ते आले तर ह्यांच्यापैकी आरक्षण टिकणारच नाही आहे कुठल्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर द्यायचं असेल सरकारला 50% वरी जेवढं काही असेल तर त्याच्यामधून सरकारने बिनधास्तपणे यांना ऑलरेडी दिलेला आहे. ECBC दिलेला आहे, EWS दिलेला आहे, हे सगळे ऑलरेडी शैक्षणिकमध्ये म्हणतात ना, हे ऑलरेडी ह्यांना दिलेलं आहे सगळ्या गोष्टीतून. जातीनिहाय जनगणनेचा आत्ता मला वाटतं भाजप सरकारने मुद्दा मांडलेला आहे आणि जातीनिहाय जनगणना व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे पुढचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यांनी घेण्यात यावा. जे मराठा समाजाला आरक्षण GR काढलाय ते त्यांना इलेक्शनसाठी लॉलीपॉप दिल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? हां, म्हणजे दोन्ही समाज झुजवत ठेवायचे आणि आपल्या पोळ्या भाजायचं हे सध्याचं राजकारण सध्याला चालू आहे, हे दिसतं आहे. याच्यात कोणाचंही भलं होणार नाही. तर याच्यात एकूण जे फोटो लावलेत त्याच्यातले बरेच नेते सत्तेत बसले, तरी तुम्हाला आंदोलन करावं लागतंय. विषय हा सत्तेत बसलेल्यांचा किंवा कशाचा, हा मुद्दा हा खूप वर्ष झालं तापत ठेवलेला आहे राजकारणी लोकांनी. मनोज जरांगेंनी जे आंदोलन मुंबईत केले त्यांना घाबरून महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे तर सकट OBCचं कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, तर आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कुठलाही विरोध नाही, आमच्या कुठल्याही नेत्याचाही विरोध नाही. फक्त आमचं म्हणणं आहे आमच्या OBCच्या ताटातलं काढून देऊ नका. आज आपण बघतो की या ठिकाणी लेकरा बाळांच्या नावाखाली
शिक्षणाच्या नावाखाली राजकीय आरक्षण लाटण्याचा हा डाव 2009 पासून या ठिकाणी सुरू आहे. 2012 मध्ये खोटे कुणबी दाखले त्या ठिकाणी काढले गेले. त्या माध्यमातून पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून आतापर्यंत ओबीसीवरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतोय. आज जरांगे नावाचा एक सदग्रस्त या ठिकाणी आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पाहिजे, परंतु याच्या पाठीमागे मोठी राजकीय शक्ती आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कुठेही आज बघितलं गेलं तर त्या ठिकाणी सरकारने त्यांना सुविधा दिलेली आहे. EWS मधून त्यांना शिक्षणासाठी त्यांना सवलत दिलेली आहे, नोकरीसाठी सवलत दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हे वातावरण कुठेतरी अशांतता ठेवायचं आणि महाराष्ट्रातलं कुठेतरी सरकार उलटून पाडायचं, यासाठी ओबीसीवरती हा जाणीवपूर्वक या ठिकाणी अन्याय केला जातोय.